गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करीते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले मन वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथमा नमन पांडुरंगाकारो प्रथमा नमन पांडुरंगाकारो प्रथमा नमन पांडुरंगाकारो प्रथमा नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे वंदू सारजा जे चतुर्णनाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजेल सहजा त्या चरणी माझे नमन दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका ताड मृदंग श्रोते देखा तया चरणी माझे नमन दंडवत प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम कहो तो हे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पगवंदन करू नासत विघ्न अनेक कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी
गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण जगमान्य संत लोकमान्य संत संतमान्य संत देहू क्षेत्री निवासी नव्हे तर या मृत्यू लोकाचं नियमाचं उल्लंघन करून सदेह वैकुंठ गमन करणारे विश्ववंदे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्यापर प्रकरणातील एक गोड अशी गवळण या ठिकाणी मी सेवेकरिता घेतलेली आहे. विठ्ठल श्री संत कृपा बहुउद्देशीय संस्था मार्फत चालत असलेलं हे 21 दिवसाचं शिबिर आणि त्यातल्या त्यात हा आपला 7 दिवसाचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं नियोजन गेल्या 7 दिवसापासून आपण सर्व हा आनंद उपभोगत आहोत. आणि गेल्या 7 दिवसामध्ये मोठमोठे कीर्तनकार मोठमोठे वक्ते या ठिकाणी येऊन गेलेत. आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण नाना महाराज वाघ आणि लहान गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण सुखदेवजी महाराज शास्त्री यांचा प्रेमाचा आग्रह आणि आजची ही सेवा माझ्या वाट्याला आली. विठ्ठल आज आपलं हे या कार्यक्रमाचा समारोपाचं म्हणजे सांगतेचं कीर्तन वारकरी संप्रदायाचा नियम आहे. कीर्तन महोत्सव 7 दिवसाचा असो 15 दिवसाचा असो महिन्याचा असो अथवा एका वर्षाचा असो त्याची सांगता करायची म्हटली म्हणजे त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते. विठ्ठल सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण नवेगाव धरणगाव ग्रामस्थांनी केलेला आहे. समस्त समाज सर्व समाज पंचमंडळ सर्वांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. दृष्ट लागेल असं नियोजन आपण पहिल्याच वर्षी या ठिकाणी आपण करून दाखवलं. विठ्ठल नाही तर मग पूर्वी आम्ही आळंदीला असताना गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. भागवतात शुकाचार्यांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. प्रल्हाद तालधारी तर लगती तया चोद्धव कांशधारी विना धारी सुदर्शे राग करता अर्जुनो भूत इंद्रं वादि मृदंगम जय जय शुकरा कीर्तने ते कुमरा यत्राग्र भाव वक्ता सरसर कन्हैया व्यास पुत्रो बभूव. व्यासांचे पुत्र शुकाचार्य त्यांच्या कीर्तनामध्ये ताल धरायचं काम प्रल्हादजींकडे होतं. प्रल्हाद तालधारी तर लगती तया चोद्धव कांशधारी झांज वाजवायचं काम उद्धवजींकडे. विनाधारी सुदर्शी देव ऋषी नारद विण्याला राग करता जुणोभूत राग रागिणी करण्याकरता कृतार्जुनासारखे गंधर्व त्या ठिकाणी होते. इंद्रासारखे मृदंगमणी मृदंग वाजवायला होते. आज या ठिकाणी तसाच योग जमलेला आहे बरं का. प्रल्हादासारखे ताल धरणारे उद्धवासारखे टाळकरी आहेत. नारदासारखे विणेकरी आहेत. राग रागिणी गाण्याकरता माझी सर्व गुरुबंधू मंडळी हजर आहेत. इंद्रासारखे पखवाजी आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेत. हो, शुकाचार्यांच्या कीर्तनामध्ये व्हिडिओ शूटिंग नव्हती पण माझ्या नशिबात ती सुद्धा लाभली. आमची ज्ञानियांची माऊली YouTube चॅनल आमचे प्रवीण भाऊ
त्यांची उपस्थिती आहे. बाहेर गावाहून बरेच जण आलेले आहेत. कल्याणा होड भालगावचे आलेले आहेत मंडळी, अनोऱ्याचे धानोऱ्याचे आमचे उतरांचे नाना आलेले आहेत. भागाभागातून या ठिकाणी 8 दिवसापर्यंत हा आनंद सेवन करण्याकरता बरेचसे भाविक येऊन गेलेत आणि आजही त्यांची उपस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात राजा जनकासारखे श्रोते मला श्रवणासाठी लाभले. इथं उणीव मला एका गोष्टीची वाचते, ती म्हणजे कुठली? कीर्तनकार मात्र शुकाचार्य नाही, पण आपल्या वेळेनुसार भागून घेणे. विठ्ठल आपलं भाग्य आहे मायबाप हो, आपल्याला हा नरदेह मिळाला. कारण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. सुंदर असा नरदेह आपल्याला मिळाला, म्हणून आपल्याला हा आनंद आज उपभोगता येत आहे. विठ्ठल स्वर्गातील देवादिक देखील या मृत्यू लोकात जन्म घेण्याची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमरा इच्छितात देवा, स्वर्गीचे अमरा इच्छितात देवा, स्वर्गीचे अमरा इच्छितात देवा, स्वर्गीचे अमरा इच्छितात देवा, स्वर्गीचे मृत्यू लोकी व्हावा जन्मावा, मृत्यू लोकी व्हावा जन्मावा, मृत्यू लोकी व्हावा जन्मावा, मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, 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 नारायण नामे होऊ जीवन मुक्त. सुंदर प्रमाण दिला आमच्या महाराजांनी. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गातील देवादिक देखील या मृत्यू लोकात हा काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता या भूतलावर जन्म घेण्याची अपेक्षा करतात. आणि आपल्याला तो नरदेह सहज मिळाला हो. काय देवाची कृपा आहे आपल्यावर. सुंदर असा नरदेह देवाने दिलेला आहे. सुंदर नरदेहाला सुंदर असे अवयव दिलेले आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. सुंदर असे अवयव दिलेले आहेत. प्रत्येक अवयवाचं काय काय कार्य आहे हे संत आपल्याला सांगतात. है आखवो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है, जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. काय केलं आमच्या संत मीराबाईंनी. ऐसी लागी लगन ऐसे लागी लगन
लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली। मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। भगवंताच्या रंगात एक रूप झाली हो. कशी झाली? प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गई कहीं रो। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम। सासों की माला पे सिमरूं मैं पी का नाम। सासों की माला पे सिमरूं मैं पी का नाम। भगवंताच्या रंगात एक रूप होऊन गेल्या. अहो, जसा देवाचा रंग तसाच रंग मीराबाईंनी आपल्या अंगावर ओढून घेतला. लाल ना रंगाऊ मैं हरी ना रंगाऊ, अपने ही रंग में, अपने ही रंग में रंग दे चुनरिया। ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया। संतांनी जे केलं तेच त्यांनी आपल्याला करायला सांगितलं. श्री संत सावता महाराजांनी काय केलं? अहो, जे काम त्यांनी केलं त्याच्यात त्यांनी भगवंताला पाहिलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. त्यांनी कांद्यामध्ये भगवंताला पाहिलं, मुळामध्ये भगवंताला पाहिलं. आपल्याला त्याच्यात काय दिसतो? भगवंत दिसतो का भाव दिसतो? आज काय भाव चालू आहे? आपला अधिकार कमी पडतो मायबाप हो. संतांनी जे सांगितलं ते आपण करायला पाहिजे, नाहीतर आपण भलतच काही करत बसतो. अहो, जाऊ नये तिथं जातो, पाहू नये ते पाहतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो. आणि जेव्हा शेवटची वेळ येते, आपल्याला यमदूत घ्यायला येतात, तेव्हा आपण पश्चाताप करतो की देवा, संपूर्ण आयुष्य संसारात घालवलं, जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, भलतच काही करत बसलो. आणि मग तेव्हा आपण पश्चाताप करत बसतो. तेव्हा पश्चाताप करून काही उपयोग होणार आहे का हो? म्हणून आपण आताच कामाला लागलं पाहिजे. कारण की साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते. आपल्याला फक्त त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून जेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येते तेव्हा काही उपयोग होत नाही मायबाप हो. मग आपल्याला तेव्हा तुकडोजी महाराजांचं ते पद आठवतं. तुमचं सर्वांचं पाठ आहे ते पद. ते पद आपल्याला आठवतं की मी काय केलं आयुष्यभर. क्या किया क्या किया क्या किया रे हो. काय केलं देवाने? तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. काय केलं हो? अमृत छोड़ा पिता है
काय केलं देवा? क्या किया, क्या किया, क्या किया, जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणून माय बाप हो, सुंदर असा नरदेह देवाने दिला ना आपल्याला, मग याचा उपयोग आपण चांगल्या कार्यासाठी करून घेतला पाहिजे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या. म्हणून आपलं भाग्य आहे, आपल्याला सुंदर असा नरदेह देवाने दिलेला आहे. आणि दुसरं भाग्य आहे भारतात मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतात नरदेह मिळाला म्हणून बौद्ध धर्माचे संत दलाई लामा त्यांचे उद्गार आहेत. संत दलाई लामा म्हणतात, 5 पांडवांचा जन्म भारत देशात झाला. त्यात धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5ही नाव तुमचे सर्वांचे पाठ आहेत. पण 5ही भावांच्या भूमिका बजावताना संत दलाई लामा म्हणतात, सध्या भीमाची भूमिका अमेरिका बजावत आहे, दादागिरी. अर्जुनाची भूमिका जपान बजावत आहे. नकुल सहदेवाची भूमिका अन्य देश बजावत आहेत. अहो, बाकी सर्व भावांच्या भूमिका अन्य देशांना बजावता येतील, पण धर्माची भूमिका बजावणारा जगाचा पाठीवर एकच देश आहे आणि त्याचं नाव म्हणजे हिंदुस्थान. विठ्ठल या भूतलावर अनाचारी दुराचारी लोकांचं जेव्हा राज्य वाढतं, तेव्हा पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन भगवंताकडे जाते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाय तोय सांगतसे. भगवंताला विनवणी करतात की देवा, आता हा भार माझ्याकडनं सहन होत नाही, तुम्ही लवकर अवतार कार्य धारण करा. मग भगवान अवतार कार्याचं नियोजन करतात. भगवंत म्हणतात शेषाला, शेषा चला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषा प्रति बोले. शेष भगवंत म्हणतात, देवा मागच्या अवतारामध्ये मी लहान होतो, मला खूप कष्ट करावे लागले, मला खूप त्रास सहन करावा लागला, आता मी काही तुमच्या सोबत येत नाही. मग नर नारायण भगवान म्हणतात, अरे आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाडी ना मी आज्ञा तुझी बाहेर, तुझी आज्ञा पाडेल, तू जसं सांगशील तसंच मी करेल. मग ठरलं, दोघांचा अवतार कार्य घेण्याचा वेळ जवळ आली. इकडे कंस राजा आपल्या बहिणीचं देवकीचा विवाह मोठ्या थाटामाटात वसुदेवजींसोबत लावण्यात नियोजन करतात. लग्न सोहळा पार पडतो. लग्न सोहळा पार पडल्यावर जेव्हा आपल्या बहिणीला विदाई करण्याची वेळ येते, तेव्हा कंस राजा आपला रथ सजवून आणायला सांगतात मंत्र्याला, आणि त्या रथामध्ये स्वतः बसतात सारथी म्हणून आणि रथ घेऊन निघणार. तितकात आकाशातून एक आवाज आला, हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचा विवाह तू एवढ्या थाटामाटात करत आहे ना, तिचा पोटी येणारा तिचा 8वा मुलगा तुझ्या मृत्यूचं कारण बनेल. मग घाबरला कंस, मागचा पुढचा काही विचार केला नाही, हातात तलवार घेतली, बहिणीला मारायला निघाला. तितक्यात वसुदेवजींनी हात धरला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. अरे कंसा, तुझी एवढी कीर्ती पसरलेली आहे या राज्यामध्ये, आणि एका स्त्रीला मारण्याचं पातक, तो कलंक तुला लागेल. अरे हिच्यापासून तुला काही धोका नाही ना, हिच्या पोटी येणारी 8वी संतान तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. तर असं कर, आम्हाला दोघांना कारावासात ठेव आणि हिच्या पोटी जेवढी संतान येतील तेवढी मी तुझ्या स्वाधीन करेल. मग त्याला पटलं, दोघांना बंदी शाळेत ठेवलं. आणि मग पहिला मुलगा झाला. कंसाच्या कानावर बातमी पडली. कंस तिकडून धावतच आला, मुलगा हातात घेतला, त्याचा अंतःकरणात मायेचा पाझर सुटला. मग अरे त्याने विचार केला की मला 8व्यापासून धोका आहे, याने तरी काय केलेलं आहे, किती गोंडस बाळ आहे. तितक्यात नारदजी त्या ठिकाणी प्रगट झाले. हा जर असं पुण्य कर्म करायला लागला तर याचा मृत्यू जवळ येणार नाही. मग पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकासी ठेवू नको. नारदजींच्या सांगण्यावरून कंसाने पहिलं बाळ मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, 6ही मारित दुराचारी.
सातवा गर्भ योग मायेच्या द्वारा रोहिणी मातेच्या उदरामध्ये तो सातवा गर्भ म्हणजे बलराम दादांचा गर्भ त्या ठिकाणी नेऊन पोहोचवला. आणि आठव्यांदा जेव्हा भगवान अवताराला येतात तेव्हा चतुर्भुज रूपात प्रभूजी प्रगट होतात आणि देवकी मातेला आणि वसुदेवजींना सूचना करतात की आता मी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे, मग मला इथं ठेवायचं नाही. कुठे ठेवायचं? नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला. नंदाचा घराला माझा नेई गोकुळाला, नंदाचा घराला माझा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला नेई गोकुळाला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी माझा येथे, माया उपजली तेथे, देवी मजवानी येते. हो हो नंदाचा घराला मला नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझ नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझ नेई गोकुळाला, नंदाच्या घराला माझ नेई गोकुळाला. मला इथं ठेवायचं नाही, मग कुठे न्यायचं? नंदाच्या घराला मग नेई गोकुळाला. भगवंत जन्माला येतात. वसुदेवजी विचार करायला लागले, माझ्या हातापायात तर बंधन आहेत आणि या बाबाला कसं घेऊन जायचं? विचार करायचा नाही, मला फक्त तुम्ही उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. आणि मग यमुना मातेजवळ पर्यंत येऊन पोहोचले. अहो काय दृश्य होत ते! खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. कसं होतं ते दृश्य? था घन घोर अंधेरा, था घन घोर अंधेरा, वो क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए ताले अजब मत वाले, थे हाथों में बरछियां भाले, काल के हवाले बड़े मत वाले, ओ काल के हवाले होने वाले. उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था. बादल छाए उमड़ाए, वही क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. असं दृश्य त्या रात्रीचं होतं माय बाप हो. यमुना माई पर्यंत वसुदेवजी आले. यमुना माई दूध थडी भरून वाहत होती की आता माझ्या प्रभूचं दर्शन मला होईल. भगवंताच्या दर्शनाचा आनंद त्या यमुना माईला असा अंतःकरणातून तिचं प्रेम वाहायला लागलं नाही, दूध थडी भरून वाहू लागली. वसुदेवजी यमुना माईत प्रवेश करतात. पहिला पाऊल टाकतात, गुडघ्याबरोबर पाणी, कमरेबरोबर आलं, पोटाबरोबर आलं, खांद्याबरोबर आलं, नाका तोंडात पाणी जाईल. भगवंताने विचार केला, या यमुनेला जर दर्शन दिलं नाही तर ह्या आपल्या वडिलांना तिकडे पलीकडे जाऊ देणार नाही. भगवंताने हळूच पाय बाहेर काढला आणि यमुना मैयाला दर्शन दिलं. पूर चालीला अचाट, त्यासी लाविले अंगुष्ट. मग यमुना मैयाला भगवंताच्या पायाचा स्पर्श होता बरोबर दुभंगली यमुना माई. वाट दिली वसुदेवजींना जाण्याकरिता.
वसुदेवजी गेले नंदबाबाच्या वाड्यात. यशोदा मैयाचा शेजारी एक कन्येने जन्म घेतलेला होता. त्या कन्येला उचललं, भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं, परत आपल्या आपल्या बंदी शाळेत परत आले. आणि मग त्या मायेचा रडण्याचा आवाज ऐकून ते द्वारपाल जागी झाले आणि कंसाचा कानावरती बातमी दिली की यशोदेला 8वा मुलगा झालेला आहे, तुम्ही लवकर चला. कंस तिकडून धावतच आला. बघतो तर काय, मुलगा नसून मुलगीने जन्म घेतलेला आहे. पण तरी सुद्धा या देवांवर भरोसा ठेवायचा नाही. त्या कन्येला घेतलं, उवाचा वर हात केला, खाली आपटणार तोपर्यंत त्या मायेने कंसाचा हातातून पड काढला आणि वर जाऊन म्हणते, अरे मूर्ख कंसा, मला काय मारतो? अरे तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे आणि तो एका सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. कंस घाबरला. सगळ्या मंत्र्यांना आदेश पाठवला की सगळ्यांना तातडीची बैठक घ्यायची आहे, तातडीची मीटिंग घ्यायची आहे. सगळ्यांना संदेश पाठवला की सगळेच्या सगळे लवकर राजवाड्यात या. इकडे सुनंदा माता सकाळी सकाळी उठली आणि यशोदे मातेचा महलाकडे जाण्याकरता निघाली. खिडकीतून पाहिलं तर तिला एक दृश्य दिसलं की यशोदा मातेचा बाजूला एक बाळ खेळत आहे. जाऊन पाहते तर काय, एका मुलाने जन्म घेतलेला आहे. ही आनंदाची बातमी सुनंदा आपल्या भावाला म्हणजे नंद बाबांच्या कानावर टाकण्यासाठी तिथून धावतच निघाली. नंद भैया, नंद भैया, नंद भैया. नंद बाबा गोशाळेमध्ये गायींची सेवा करत होते, पण ते शब्द कानावर पडले म्हणू लागले की क्या हुआ सुनंदा? नंद भैया, नंद भैया, अरे कुछ बताओगी भी क्या नहीं? नंद भैया, अरे क्या पागल हो गई क्या? नंद भैया, पागल मैं नहीं, पागल तो आप होने वाले हो. अरे पर हुआ क्या? नंद भैया, आपको लाला भयो. ही आनंदाची बातमी नंदराजांनी ऐकली आणि आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळा सुनंद्याला भेट म्हणून दिली. सांगितलं, सुनंदा, हे आनंद की बातमी सारे गोकुल में बता दो. मग काय, एक गौडन दुसऱ्या गौडणीला, दुसरी गौडन तिसऱ्या गौडणीला, अशी सांगत सांगत ही बातमी पूर्ण गोकुळामध्ये पसरली. गौडन म्हणती, गौडन म्हणती, गौडन म्हणती, गौडन म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गौडन म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. काय करायला लागलं त्या आनंदाच्या भरात? एक धाबे की पुढे एक वाटी सुंठ वडे, एक वाटी सुंठ वडे. दासी सुईनीचे गलबल झाले, दासी जणी हे लगाली, दासी जणी हे लगाली. गौडन म्हणती, गौडन म्हणती, गौडन म्हणती, गौडन म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. आणि जेव्हा ही आनंदाची बातमी संपूर्ण गोकुळवासियांना माहीत पडली तर त्यांचा आनंदाला अंत नाही नि पार नाही राहिला. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कुळीच्या सुख, गोकुळीचा 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 सुख, गोकुळीचा
अशी चाल म्हटली महाराजांनी. गोकुळवासियांना कसा आनंद झाला ते जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. याच कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी. आणि हा उत्सव ते कशा पद्धतीने साजरा करत होते हो. तोरण बांधले, गुढ्या उभारल्या, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आणि हे सर्व स्वरूप पाहून सगळ्या भक्तांच्या मनाला त्याने वेधून घेतलं. तुका म्हणे छंदे मन वेधिली गोविंदे. आणि हा असा सोहळा आपल्या या धरणगाव नगरीमध्ये आपण साजरा करत आहोत. आणि माझी तरी इच्छा आहे की जसा भगवंताचा जन्मोत्सव त्या गोकुळवासियांनी नाचून कुदून आनंद घेतला, त्याच पद्धतीने आपण पण 2 मिनिटं का होईना सर्वांनी उभं राहून नाचून कुदून भगवंताचा जन्मोत्सव साजरा करावा. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सांगो मी सांगो कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरली. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैदल तरतरले. हो यमुनेच्या काठी गोकुळ
सर्वांनी स्वतःसाठीच टाळ्या वाजवा एकदा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून मग अशी म्हणून गेलो की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. हा आनंद त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून ते या ठिकाणी जन्म घेण्याची अपेक्षा करतात. हा असा सर्व उत्सव सुरू आहे मायबाप हो. आणि तिकडे कंसाच्या दरबारात मीटिंग भरली आणि तिथं सांगितलं कंसाने की जो माझ्या शत्रूला ठार करेल, मारेल, त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल. मग त्या सभेमध्ये एक पुतना नावाची राक्षसीण म्हणजे कंसाची मानलेली बहीण ती त्या ठिकाणी हजर होती सभेमध्ये. ती म्हटली, दादा, अरे एका लहानशा बालकाला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस, अरे इसकी क्या जरूरत है, ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. तो पैजेचा विडा, भगवंताला मारण्याचा विडा त्या पुतना नावाच्या राक्षसीने उचलला आणि निघाली तिथून आणि डायरेक्ट कुठे गेली, ब्युटी पार्लर मध्ये गेली. तिथं चांगला साज शृंगार केला तिने. कसा शृंगार केला, पुतल्या डोरल साकळ पैजा, असा साज शृंगार केला. पुतल्या डोरल साकळ पैजन, कमरेला कंबर पट्टा, नाकात नथ घालोनी, सगळा थाट माट करोनी. आणि साडी कोणती होती, नेसली ग शालू पैठणचा, नेसली ग शालू पैठणचा, कंबर पट्टा, पुतल्या डोरला साकडा पैजन, कमरेला कंबर पट्टा, नाकात नथ घालोनी, सगळा थाट माट करोनी, सगळा थाट माट करोनी. नेसली ग अग नेसली ग बाई, नेसली ग, नेसली ग, नेसली ग, नेसली ग, नेसली ग शालू पैठणीचा, नेसली ग शालू पैठणीचा, ओ नेसली ग शालू पैठणीचा. असा थाट माट करून पुतना राक्षसीन गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये अनेक बालक तिने मारलेत. भगवंताच्या दारासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, अगं यशोदे, अगं घरात आहे का ग. यशोदा माता बाहेर आली आणि म्हणाली, का ग कोण आहे तू. अगं मी तुझी आत्या बहीणची, माम बहीणची, सासूची, पुतणीची नात. मला खूप वर्षा अगोदर तिकडे लांब दुसऱ्या देशामध्ये दिलेलं होतं. अगं तू मला ओळखत नाही, तू पैशावाली, तू पैशावाली आहे, मी गरीब आहे. गरीबाला असंच असतं बाई, गरीबाला कोणी ओळखत नाही. अगं तुला मुलगा झाला, 60 वर्षानंतर तुला मुलगा झाला, मला ही बातमी माहीत पडली आणि मी तुझ्या बाळाला पाहायला आली. मग यशोदा माता म्हणते, अगं मी माझ्या बाळाचा आंघोळ करून आताच त्याला पाळण्यात टाकलं, तो आता झोपलेला आहे, तू बस, नंतर पाहायचं. तिकडे भगवंत विचार करतात की माझी आई किती वेडी आहे, बहुणीचं गिराईक आलं आणि तिला अशीच परत पाठवणार का. भगवंताने पायांचा हालचाल केली, पायातल्या पैजणांचा आवाज कानावर पडला पुतणीचा.
आणि मग पुतना म्हणाली, का ग पाय त्याचा आवाज येतोय, तो जागी आहे बरं का, मला चल, मला त्याला पाहायचं आहे अगोदर. पुतना गेली, त्याला उचललं आणि तिच्या मूळ स्वरूपात आली. अक्राळ विक्राळ स्वरूप तिने धारण केलं आणि भगवंताला घेऊन आकाशात गेली. त्याला भगवंताला विष प्राण करू लागले की आता मी देवाला ठार मारणार. पण तो सगळ्यांचा बाप, तो कुणावर काही होणार आहे का त्याला? अहो, त्या भगवंताने पुतनेचं विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, प्राण प्राशन केले, पुतनेला ठार मारलं. आणि मग कंसाचा कानावर ही बातमी पडली की काय, एवढूशा बालकाने पुतनेला मारलं. परत दुसरे राक्षस पाठवले, काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी तुडविली. अनेक प्रकारचे राक्षस भगवंताने मारले. भगवान पुढे अजून वाढू लागले, अनेक प्रकारचे लीला करू लागले. भगवंत रांगू लागले. कसे रांगतात भगवंत? तडवे तड हात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सै हो, तो म्या देखिला सै. रांगू लागले भगवंत. आपल्या देवघरामध्ये एक देव आहे, त्या असा गुडघा टेकवलेला, हात टेकवलेला आणि एका हात असा लोण्याचा असतो. कोणता देव आहे आपल्या घरात? तो लंगड्या देव. लंगड्या देव नाही, तो गोपाल कृष्ण आहे. हो सकसा देवाचा देव ढकळा, देव एका पायाने लंगडा. सकसा देवाचा देव ढकळा, देव एका पायाने लंगडा. लंगड्या देव नाही, तो गोपाल कृष्ण आहे. डाव्या गुडघ्याने रांगत, आई मला लोणी दे म्हणत. 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 कसा देवाचा देव ढकळा, देव एका पायाने लंगडा. कसा देवाचा देव ढकळा, देव एका पायाने लंगडा. पुढे पुढे चालून भगवंत चालू लागले. चालता चालता भगवंताचा पायांचा पैजणांचा आवाज येऊ लागला. छुम छाना ना 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 ना, छुम छाना ना 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 ना, छुम छाना ना छाना ना छाना ना. कृष्णाचा पायाचा बाई वाजती पैजण. भगवंताचा पैंजणांचा आवाज येऊ लागले. भगवंत कसे चालतात हो? राम प्रभूंचं एक गीत मला आठवलं. राम प्रभू कसे चालतात? ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, किलकी किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. धाय मात गोद लेत, दशरथ की रनिया. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. नंद बाबा की उंगली पकड़ने लगे, कभी मैया का चरा जकड़ने लगे. ओ कभी पग डगमग, कभी गिरही पड़े, गिर गिर के कन्हैया संभलने लगे. रुणुण झुनुन झनन के
पैजनिया कान्हा चलने लगे, हो कान्हा चलने लगे. चालू लागले भगवान परमात्मा चालता चालता गोपिकांकडे जाऊ लागले. एक दिवस सकाळी सकाळी भगवान परमात्मा उठले आणि एका गोपिकेकडे जाऊन बसले. यशोदा मैया अंगणामध्ये आली, भगवंताला पाहू लागली आणि तिला भगवान काही दिसत नव्हते. घाबरली यशोदा मैया आणि याला त्याला विचारू लागली, सांगा गे कोणी सांगा गे, कोणी सांगा गे, कोणी सांगा माझा कृष्ण देखिला काय, कोणी सांगा. हातात फूल होत, ओळख सांगू लागली यशोदा मैया. कसा होता माझा भगवान परमात्मा, त्याचा हातात काय होत, हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मुल, होते सारवित मी चुल, कैसी भूल पडिली. सांगा गे सांगा. याला त्याला विचारू लागले. तितक्यात ती गवळण आली, अगं तुझा लाला, तुझा कृष्ण, अगं तो तर माझ्या घरी आलेला आहे, माझ्या घरी बसलेला आहे, तो माखण मिश्री खात आहे ग. भगवंताला घेतलं, आंघोळ वगैरे केली, भगवंताची सुंदर अशी तयारी केली आणि मग गावातल्या बाहेर गावातल्या गवळणी त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनासाठी येऊ लागल्या. एक गवळण तिच्या मनात आलं की मला बऱ्याच दिवसापासून भगवंताचं दर्शन झालं नाही, अगं मला भगवंताचं दर्शन करायचं आहे. पण तिची सासू तिला घराच्या बाहेर निघू देत नव्हती. मग तिने एक युक्ती केली, संपूर्ण घरातलं पाणी सांडून टाकलं आणि बाळाला चिमटा घेतला. बाळ रडू लागलं. तिची सासू म्हणाली, का ग आपलं बाळ का रडतं, मुलगा का रडतो ग. अगं आत्याबाई तो पाणी मागतो. मग दे ना त्याला पाणी. अहो आत्याबाई घरात पाणीच नाही, पाणी नाही. मग घे घागर आणि जा. मग ती गवळणी घागर घेतली आणि निघाली. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमक 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 चालली डोलत, वाऱ्याचा तोलान वाऱ्याचा तोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. पाण्या गवळण पाण्या गवळण. नंद बाबाजींच्या अंगणामध्ये येऊन भगवंताचं दर्शन केलं आणि मग ती गवळण पाणी घेऊन परत घरी गेली. अशा अनेक लीला भगवान परमात्मा करू लागले. अनेक गोपिका भगवंताच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊ लागल्या. रांग लागली हो भगवंताच्या दर्शनासाठी. सगळ्या गर्दी करू लागल्या. यशोदा माता म्हणाले, अशा गर्दी एकदम एकत्र येऊ नका, एकदम गर्दी करू नका, लाईनीने या. आपण पंढरपूरला जातो, भगवंताचं दर्शन कसं घेतो, लाईनीने घेतो, त्या पद्धतीने तुम्ही लाईनीने या. मग लाईन लागली लांब पर्यंत. पहिली गवळण दर्शन घेऊन आली. तिला विचारलं मागच्या गवळणीने, का ग अगं माझा नंबर किती लांब आहे ग, माझं दुपारी नंबर लागेल, तू आता दर्शन करून आली, कसा दिसला तुला भगवान परमात्मा. ती गवळण म्हणाली, सावळा देखिला नंदाचा देखिला नंदाचा. अगं कसा होता तो, त्याला पाहिल्याबरोबर माझं अंतःकरण असं भरून आलं ग. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला, सावळा देखिला नंदाचा
देखीला नंदाचा. अगं तो सावळा आहे, अगं त्याचं रूप एवढं गोड आहे ना की त्याला पाहतच राहावं असं वाटतं मला. दुसरी गोपिका आली, तिला विचारलं, का ग तुला कसा दिसला? अगं मला तो तर राजस सुकुमार दिसला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अनेक गोपिका अनेक पद्धतीने ज्याच्या त्याच्या परीने त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करू लागले. सगळ्यांनी दर्शन घेतलं. तितक्यात एक गवळण, म्हणजे तिचं वय होतं 90 ते 95 वर्षाचं वय होतं त्या गवळणीचं. ह्या बाकीच्या गोपिका परत येत होत्या, एवढ्या नटून थटून. या कुठं गेल्या होत्या? त्यांना विचारलं, का ग तुम्ही कुठे गेल्या होत्या? मग ती गवळण म्हणाली, अगं आजी आम्ही भगवंताच्या दर्शनाला गेलो होतो. मग अहो त्या भगवान परमात्म्याचं दर्शन करून मनाला आनंद वाटतो, मन असं तृप्त होतं. मग तिला बी वाटलं की आपण हे भगवंताच्या दर्शनाला गेलं पाहिजे, पण कसं यांचा सारखं नटून थटून गेलं पाहिजे. मग ती घरात गेली, मेकअप बॉक्स काढला आणि आपला मेकअप केला. पण कसा केला तो मेकअप? ओठ पे काजल, अहो जे डोळ्यात लावायला पाहिजे ते ओठाला लावलं, जे ओठाला लावायला पाहिजे ते डोळ्यात लावलं. उलटा मेकअप केला त्या गवळणीने. कसा केला? ओठ पे काजल नयनों में लाली, हल्दी से मलवट भरने लगी, हल्दी से मलवट भरने लगी, हल्दी से मलवट भरने लगी. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. हातात घालायचं ते पायात घातलं, पायात घालायचं हातात घातलं. हो पाव में कंगन, कंगन कुठे घालतात? हातात घालतात ना. त्या गवळणीने पायात घातलं. हो पाव में कंगन, हाथ में पैंजन, पाव में कंगन, हाथ में पैंजन, नाक में बुगड़िया लगा के चली, नाक में बुगड़िया लगा के चली, ओ नाक में बुगड़िया लगा के चली, नाक में बुगड़िया लगा के चली. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. असा सगळा उलटा शृंगार त्या गोपिकेने केला आणि गेली भगवंताचं दर्शन करायला. हो असा आनंदाच्या भरामध्ये त्या गोपिकेने आपला साज शृंगार केला. साधा भोळा भाव होता त्या गोपिकेचा आणि भगवंताच्या दर्शनाला गेली, दर्शन केलं, परत घरी आली. भगवान परमात्मा चालू लागले, वाढू लागले, गावामध्ये खोड्या करू लागले, चोऱ्या करू लागले. सगळ्या गोपिका भगवंताच्या त्रासाला त्रासल्या आणि सगळ्या गोपिका गाराणं घेऊन यशोदा मैयाकडे येऊ लागल्या आणि सांगू लागले, अग राधे, अग यशोदा, तुझ्या कान्हाला आवर, आवरी 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 आपुला कान्हा कान्हा कान्हा, नासेल्या आमुच्या सुना, नासेल्या आमुच्या सुना. अहो यशोदा मैयाची लाजच काढली त्या गोपिकेने. अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाटे कान्हा कान्हा कान्हा, नासेल्या आमुच्या सुना, नासेल्या आमुच्या सुना, नासेल्या आमुच्या सुना. प्रत्येक गोपिका गारहाणं सांगू लागले. गारहाणं ऐकून ऐकून यशोदा माता म्हणाली, कृष्णा आता तू गावात ठेवण्याचा लायकीचा नाही. मग
यशोदा मैयाने कृष्णाला सांगितलं की आता तू इथं राहायचं नाही, मग उद्या जाई वना सवे घेऊन गोधना, आता तू रानात जायचं आणि गायी चारायच्या. मग भगवान कृष्णांनी सर्व गोपाळांना आदेश दिला, अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि मग त्या ठिकाणी भगवंतांनी बासुरी वाजवली. बासुरीचा स्वर त्या गोपिकांच्या कानावर पडल्या आणि त्या गोपिका वेड्या होऊ लागल्या. हो माता सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा दे, मुझे भी उछाले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. त्या बासरीचा आवाज कानावर पडला की त्या गोपिकांना काही कामच सुचत नव्हतं. म्हणून त्या गोपिका यायच्या आणि भगवंताला विनवण्या करायचा, भगवान अरे देवा तू बासरी वाजवू नको, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली. दुसरी गोपिका म्हणते, देवा हिचं ऐकायचं नाही, अरे वाजव पण थोडी हळू वाजव, धीरे धीरे जरा धीरे धीरे, धीरे 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 धीरे, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, हो मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले. एक गोपिका आली, देवा अरे तुझा बासरीचा स्वर जेव्हा माझ्या कानावर येतो ना तेव्हा मला काहीच सुचत नाही. अरे तो एखाद्या माणसाने बाण चालवल्यासारखा माझ्या अंतकरणामध्ये लागतो तुझ्या मुरलीचा स्वर, तुझा मुरलीचा सुर मी विसरले देह भान, घर सोडून धरिले रान, मी घर धंदा विसरली, आहार सावरिया कैसी वाजवली मुरली, कैसे वाजवली मुरली, कैसे वाजवली मुरली. मुरली नो है केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दीन, येऊनी हृदयी संचरली, आहार सावरिया
कैसी वाजवली मुरली, कैसे वाजवली मुरली, कैसे वाजवली मुरली, आहार सावरिया. अशा अनेक तक्रारी त्या गोपिका त्या भगवंताचा वेणुनादाविषयी देवाला सांगू लागल्या. भगवान म्हणू लागले की आता गोपाळांनाही काहीतरी खेळ आपण खेळून दाखवले पाहिजे. मग भगवंताने खेळ खेळण्याकरता सुरुवात केली, गोपाळांना आनंद देण्यासाठी सुरुवात केली. अनेक प्रकारचे खेळ भगवान खेळू लागले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. ओ घुमरी वाजे दमामा, घुमरी वाजे दमामा, घुमरी वाजे दमामा, घुमरी वाजे दमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. ओ अब तू भक्ती बकोरा त्रिगुण खेळ मांडू, अब तू भक्ती बकोरा त्रिगुण खेळ मांडू. अब तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. अब तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू. आबा तुबा तिबा, अब तू भक्ती बकोरा त्रिगुण खेळ मांडू. अब तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. अब तू भक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. अजून एक खेळ आहे. तो खेळ मात्र आता सुद्धा मुलं खेळताना दिसतात आपल्याला. एक लाकडी असा एवढा असतो गोल, त्याला पुढे एक खिळा ठोकलेला असतो आणि एक लांब अशी दोरी असते. कोणता खेळ आहे तो? त्याला असं गुंडाळलं फेकला की तो भवरा. तोच खेळ आता शिल्लक राहिलेला आहे बरं का. तो खेळ भगवान परमात्मा खेळतात. खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, या या राधिकेचा नवरा. खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा, खेळ भवरा खेळ भवरा, या या राधिकेचा नवरा. खेळ भवरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा. माझ्या भवऱ्याची हरी सात पाताळ त्यावरी. भोवरा फिरे गरगरा, फिरे गरगरा, फिरे गरगरा, फिरे गरगरा, फिरे गरगरा, फिरे गरगरा, 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 फिरे गरगरा, 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 फिरे गरगरा, गरगरा. या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, नवरा, नवरा. खेळ बबरा, खेळ बबरा, खेळ बबरा, खेळ भवरा, खेळ भवरा, खेळ बबरा बाई खेळ बबरा, खेळ भवरा बाई खेळ भवरा. या या राधिकेचा नवरा. खेळ बबरा, खेळ बबरा, खेळ बबरा. खेळून 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 गोपाळ दमले, गोपाळ दमले आणि भगवंताला सांगू लागले, देवा आता खेळण्यात काही रस नाही राहिला, आता भुका लागल्यात. मग आता सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून मध्यभागी भगवंत बसले. सर्व गोपाळांना कमळाकार गोल रिंगणात बसवलं आणि सर्व गोपाळांना आपल्या हाताने भगवान परमात्मा तो काल्याचा प्रसाद गोपाळांचा मुखामध्ये देऊ लागले. त्याच पद्धतीने जो काला भगवान परमात्म्याने यमुनेचा काठावर केला,
तोच काला आमच्या साधू संतांनी चंद्रभागेचा काठात केला, वाळवंटात केला. आणि तोच काला वारकरी संप्रदायाचा नियमानुसार आपण या आपल्या धरणगाव नगरीमध्ये करत आहोत. म्हणून महाराज म्हणतात, बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रुण कवलम तत्फलांग्नेंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशते भुग्भुजे यज्ञ भुग्भाल केली. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. करवी तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे.